नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, मागे जसं तुम्हाला सांगितलं होतं बेसिक गणिताचा टॉपिक हा महत्त्वाचा टॉपिक राहणार आहे। आजचा टॉपिक राहणार आहे आपला दशांश अपूर्णांक। बऱ्याच विद्यार्थ्यांना दशांश अपूर्णांकाची भीती वाटते, म्हणजे पॉइंटवाल्या संख्याची तर बेरीज वजाबाकी ते करून टाकतात, पण गुणाकार आणि भागाकार याच्यामध्ये सर्वात जास्त प्रॉब्लेम जाते। बरोबर आहे। त्याच्यामुळे आपल्याला काय बघायचं आहे, अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार। त्याच्यानंतर याच्यावरचे कठीण प्रश्न जसे याच्यामध्ये कंचे भागू बेवच्या याच्यामध्ये किंवा बोडोमास मध्ये जसं आपण सांगतो असे वाले प्रश्न येतात, पण तसे कसे सॉल्व्ह करायचे याच्याबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती बघायची आहे। चला आता याच्यामध्ये दशांश अपूर्णांकाच्या याच्यामधला पहिला टॉपिक आपल्याला बघायचा आज, याच्यामधला बेरीज वजाबाकी। आता दशांश अपूर्णांक म्हणजे काय, सरळ सरळ सांगायचं म्हणलं सोप्या भाषेमध्ये, पॉइंट वाले प्रश्न, पॉइंट वाल्या संख्यांची बेरीज वजाबाकी, पॉइंट वाल्या संख्यांचे गुणाकार भागाकार। भागाकार थोडासा कठीण राहते, पण शिकवल्याच्या नंतर तुम्हाला ते एकदम इझी वाटेल, कारण ते तुम्ही बेसिक नुसार तुम्ही शिकलेलं नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला ते कठीण वाटते। पॉइंट कसा काढायचा, खूप मोठी कसरत करायची काही गरज नाही, फक्त जे सांगणार आहोत त्याच्यावर थोडंसं फोकस करायचा आहे। चला, जसं मी मागे सांगितलं होतं, व्हिडिओला तुम्ही प्रतिसाद देत नाही, ज्यांनी जो व्हिडिओ बघत आहे पण लाईक करत नसेल, शेअर करत नसेल, त्यांनी पटापट व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचायला पाहिजे। आजचा टॉपिक काय सांगतात, दशांश अपूर्णांक म्हणजे पॉइंटवाल्या संख्यांची आपल्याला आज बघायचं आहे बेरीज आणि वजाबाकी। आता सध्या नंतर गुणाकार सुद्धा सोबतच आजच होणार आहे। तर बघा आता याच्यामध्ये वेगवेगळ्या टाइप मध्ये वेगवेगळे प्रश्न राहतील। जसं याच्यामध्ये सेंट्रल लेवलच्या एक्झाम मध्ये आता जसं ऑनलाईन एक्झाम होतात, बरोबर आहे, टीसीएस असेल, आयबीपीएस असेल, याची वाली पद्धत प्रश्न विचारण्याची वेगळी राहते। मग तशा प्रश्नामध्ये भरपूर असे प्रश्न राहते, मग कमी वेळात त्याचं सोल्युशन कसं काढायचं। तर पहिल्यांदा तुम्हाला साधीवाली बेरीज आणि वजाबाकी आली पाहिजे, त्यासाठी आपण जुनेवाली व्हिडिओ टाकले ते सुद्धा पहिल्यांदा तुम्ही बघू शकता। जसं एक उदाहरण घेऊ आपण, याच्यामध्ये 22.8 अधिक 32 किंवा एखादी काहीतरी वेगळी संख्या आपल्याच मनाने कोणती घेता येते, 3.712 प्लस 18.99 प्लस 902.8। चला, भरपूर मोठ्या संख्या लिहिल्या आहे। एकाच वेळेस तुम्हाला 4 संख्या दिल्या आहे आणि याच्यामध्ये पॉइंट सुद्धा तुम्हाला दिसत आहे, म्हणजे प्रश्न कसाही असेल, आता प्लसच्या ठिकाणी मायनस सुद्धा राहील, त्याच्यावाली पद्धत थोडी वेगळी राहणार। मग आता असेवाले प्रश्न जर तुम्हाला सॉल्व्ह करायचे असेल, पॉइंटवाल्या संख्याची बेरीज किंवा वजाबाकी तोंडी करू नये, हा पहिला नियम राहणार आहे। तोंडी करण्याचा प्रयत्न करू नका, जोपर्यंत तुमच्यावाली प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत। बेरीज करू शकता वाटल्यास तोंडी येत असेल तर, पण वजाबाकी तर अजिबात तोंडी करू नये। माझ्या पॉइंटवाल्या संख्याची बेरीज करताना एक साधा नियम सांगितला आहे। चला, सर्व संख्येचे चिन्ह प्लस आहे, म्हणजे सगळ्यांची आपल्याला काय करता येते, एकाच वेळेस बेरीज करता येते। एकाच वेळेस बेरीज करायचं असेल किंवा 2 संख्याची बेरीज करायची असेल किंवा 2 संख्याची वजाबाकी करायची असेल, गुणाकार किंवा भागाकार नाही म्हणतो मी, फक्त काय बेरीज आणि वजाबाकी। मग आता इथं सर्व संख्याचं चिन्ह सारखं आहे, म्हणजे बेरीजच करावं लागणार। बेरीज तुम्हाला एका वेळेस किती संख्याची करता येते, फक्त पॉइंटवाल्या संख्येचा एक अट राहते का पॉइंट खाली पॉइंट पहिल्यांदा बरोबर आला पाहिजे, त्यालाच म्हणतो आपण पॉइंटवाल्या संख्येची मांडणी करणं किंवा पॉइंटवाल्या संख्येचा बरोबर व्यवस्थित एका खाली एक मांडणी करणं। चला, पहिली संख्या कोणती दिसत आहे, 22.8। दुसरी संख्या आहे 3.712। मग आता याला लिहायचं असेल तर कसं लिहिणार, पहिल्यांदा पॉइंट खाली पॉइंट लिहिणार। झालं इथपर्यंत। पॉइंटच्या नंतर इकडे उजवीकडला पहिला अंक होता 8, इथे पॉइंटच्या नंतर उजवीकडला पहिला अंक आहे 7। सगळ्यांना दिसत असेल बरोबर बोर्डवरचं। चला, काय करणार मग, पॉइंटच्या उजवीकडला अंक पहिल्यांदा बरोबर अंकाच्या खाली अंक आला पाहिजे। पहिला अंक तिकडे कोणता आहे, 7, पलीकडून किती उरलाय, 1, नंतर किती उरलाय, 2। दूर दूर लिहायचं काही हरकत नाही। नंतर अलीकडे किती उरलाय म्हटलं तर 3। आता बघा, दिसायला कसं आगळं वेगळं दिसत असेल, पण मांडणी तुम्हाला अशीच करावी लागणार आहे, पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे। मग आता पुढची वाली संख्या कोणती उरली आहे, 18.99। कसं लिहिणार, पुन्हा पॉइंट खाली पॉइंट, पलीकडे किती उरलाय, 9, 7च्या खाली 9 येणार, 1च्या खाली सुद्धा अजून काय येणार, 9। पलीकडली जी जागा सुटली आहे त्याला सोडून द्या, काही प्रॉब्लेम नाही। अलीकडे काय उरलाय, 18 लिहिताना असंच ऍडजस्टमेंट करून काही लिहायची गरज नाहीये, बरोबर एका अंकाखाली एक अंक आला पाहिजे। जसं इकडे पॉइंटच्या डावीकडला पहिला अंक होता 3, इथे डावीकडला पहिला अंक कोणता आहे, 8, म्हणजे 3च्या खाली 8 बरोबर आलेच पाहिजे। नंतर 1 उरला, त्याला थोडस आपण आता इकडे असं लिहिता येईल, बरोबर अंक एका खाली अंक असा यायला पाहिजे। पुढची वाली संख्या बघा आता 902.8, अलीकडे आहे 3 संख्या, पण लिहिताना पहिल्यांदा काय ठेवणार मी याच्यामध्ये, पॉइंट ठेवणार। सगळ्यांना दिसत आहे
पॉइंट नंतर पलीकडे एकच अंक आहे, तो म्हणजे किती आहे 8. 8 तुम्हाला इथंच असा लिहावं लागेल, इथं नाही तर मग याच्यामध्ये जागा सोडतो आणि या 8 इथे लिहितो. असं तुम्ही याच्यामध्ये करू शकत नाही, यानं उत्तर तुमच्याकडे चुकू शकते. चला काय होणार मग आता, पॉइंट नंतर पहिला अंक इकडला 8, अलीकडे किती आहे 902. 902 लिहिताना मी असं ऍडजस्टमेंट करून असे 902 लिहिणार नाही. एका अंकाखाली एक अंक लिहायचा असेल तर पॉइंट कडला पहिला तर डावीकडला कोणता अंक दिसतो तुम्हाला 2. 2 च्या आधी काय आहे 0. 9 आता चालले बाहेर, जाऊ द्या बाहेर गेले तरी चालते. या पद्धतीने लिहिणार मांडणी. आणि या सगळ्यांचीच आपल्याला काय करायची आहे बेरीज. मग आता बेरीज करताना तुम्हाला आता इकडली रिकामी जागा काहीतरी दिसत असेल, मग या रिकाम्या जागेचं काय करायचं आहे, तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही स्वतःच्या मनात तसा 0 घेऊ शकता, किंवा इथं काही नाही म्हणजे तरी तुम्ही 0 समजले तरी चालते, पण दिसायला बरोबर वाटत नाही. याच्यामुळे लक्षात ठेवा पॉइंटच्या नंतर या ठिकाणी सगळ्यात जास्त अंक आहे. किती अंक आहे याच्यामध्ये 3. तर प्रत्येक ठिकाणी पॉइंटच्या नंतर 3 अंक आणायला तुम्ही शिका पहिले. त्या इथं पॉइंटच्या नंतर एक अंक आहे तर किती झिरोची ऍडजस्टमेंट करता येते आपल्याला 2 0. इथं 2 अंक आहे तर आपल्याच मनाने 1 0 वाढवता येते. इथं अजून 2 0 बसते, असं करता येते तुम्हाला. इथं एक मधातली बिनफालतू अशी जागा दिसते रिकामी, तिथं स्वतःच्या मनात तुम्ही काय करू शकता असा 0 ठेवू शकता. एवढं जरी तुम्हाला करता आलं बरोबर तर तुमचा एकही प्रश्न बरोबर चुकणार नाही. एक तिथं 0 नाही दिला तरी चालते, काहीच प्रॉब्लेम नाही. नसेल द्यायचा 0 तर तुम्ही समजून घ्यायचं त्या ठिकाणी 0 असेल, पण दिसण्यासाठी मला आता प्रश्न बरोबर दिसत आहे. चला साधी बेरीज जशी करतात तशीच बेरीज करायची. याच्यामध्ये काय होणार 2 9 आणि 1 10 0, हातचा पुन्हा 1 काय होणार 8 3 24 आणि पुन्हा 9 म्हटलं तर 33, 33 3 हातचे किती होणार म्हटलं तर 1. आता बोर्डवर बरोबर व्यवस्थित लक्ष द्या. जसं आपण पलीकडली बेरीज केली, बेरीज केल्याच्या नंतर आपल्याजवळ काय भेटला पॉइंट. हातचा द्यायचा होता, मी पलीकडे हातचा दिला, पण जसा तुमचा पॉइंट इथं लागलेला आहे तसाच मग उत्तर बेरीज करताना पॉइंटच्या खाली पुन्हा अजून काय आला पाहिजे पॉइंट आला पाहिजे. एवढाच फक्त नियम आहे, बाकी याच्यामध्ये काहीच नियम नाही. इकडे बाकीची तुमची साधीवाली बेरीज होणार आहे. याच्यामध्ये 8 आणि 2 10 आणि 5 15 आणि 1 16, 16 6 हातचे किती होणार 1 2 आणि 2 4 आणि इकडे किती उरलाय 9. बाकी तुमच्या मनात तुम्ही बेरीज कशीही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. फक्त काय पॉइंट खाली पॉइंट बरोबर मांडणी बरोबर आलीच पाहिजे. अशा पद्धतीची ही तुमच्यावाली साधी बेरीज आहे. मग आता याच्यामध्ये बेरीज आणि वजाबाकीचे दोघांचे चिन्ह असेल तर काय करता येईल असा सुद्धा प्रश्न राहते. चला आता हा प्रश्न समजला असेल तर मोडण्यापेक्षा यालाच आपण काहीतरी थोडंसं चेंजेस करून टाकू. याच्यामध्येच स्क्रीनशॉट काढायचा असेल तुम्ही काढू शकता. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला चॅनलला सपोर्ट करा. आणि एक महत्वाचं म्हणजे अपडेट अशी राहणार आहे याच्यामध्ये का पुढच्या व्हिडिओपासून आपल्याला किंवा जे बरेचसे विद्यार्थी आपली मेंबरशिप घेऊ इच्छित आहेत तर त्याच्यासाठी मेंबरशिप तुम्ही जर घेतली याच्यामध्ये तुमचा एक प्लस पॉईंट असा होणार आहे का ज्यांनी मेंबरशिप किंगवाली ठीक आहे त्याच्यामध्ये काहीतरी 82 का 84 रुपये जसं काहीतरी आहे बहुतेक त्याच्यामधलं त्या, किंवा जास्तीत जास्त आपण 150 रुपयापर्यंत त्याला करू शकतो. झालं तर, नसेल तर मग 100च्या आतमध्ये ती वाली मेंबरशिप राहील. मग त्यांनाच फक्त असे आपले काही व्हिडिओ जे आहे समजा आपलेवाले म्हणजे त्यांच्यासाठी सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार आहोत. म्हणजे ते ऍडव्हान्स लेवलचे सुद्धा राहणार, त्यांच्या अडचणी कोणत्या राहील ते सुद्धा राहील त्याच्यामध्ये. आणि एक महत्वाचं म्हणजे जे मेंबरशिप घेणार असेल त्यांच्यासाठी आपण सेपरेट त्यांचा म्हणजे व्हिडिओ कॉलिंगवर म्हणा याच्यामध्ये किंवा याच्या आपलं जे झूम मीटिंग राहते त्याच्यावर सुद्धा बऱ्याचशा त्यांच्या अडचणी आपण दूर करायला तयार आहोत. ते लवकरात लवकर त्याच्यावर काय अपडेट राहणार आताच ते अपडेट सांगणार नाही आहोत. त्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार, त्याच्याबद्दल आपण ते नंतर डिस्कशन करू. चला प्रश्न समजला असेल. अशा पद्धतीने हा प्रश्न होता. याच्यामध्येच आपल्याला काय करता येईल आता मायनस चिन्ह वगैरे आपण ठेवून बघू. प्रश्न मोडणार नाही वाटलं तिथे. चला सगळ्यांना प्रश्न दिसत आहे. समजा पहिल्या संख्येचं चिन्ह आपण घेतलं मायनस, दुसऱ्याचं प्लस ठेवू, तिसऱ्याचं प्लस ठेवू किंवा तिसऱ्याचं मायनस ठेवू याच्यामध्ये आणि चौथ्याचं प्लस राहू द्या. आता बघा चिन्ह मी 2 संख्या चिन्ह बदलवले, दोघांचे प्लस आहे दोघांचे मायनस आहे. मग असा प्रश्न असेल तर तुम्हाला कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल. आता बघा जर तुम्ही याच्यामध्ये आपला पहिल्या व्हिडिओ पासून तुम्ही जर व्यवस्थित बघत आले असेल तेव्हा मी बेरीज आणि वजाबाकीचे साधेवाले नियम सांगितले होते. ठीक आहे. आता सगळ्यांनी ते व्हिडिओ बघितला असेल अशी आशा करतो. मग नियम काय होते, ज्या 2 संख्याचे चिन्ह वेगळे राहते त्यांची आपण काय करतो वजाबाकी करतो, ज्या 2 संख्याचे चिन्ह सारखे राहते त्यांची काय करतो बेरीज करतो. मग अशा प्रश्नामध्ये तुम्हाला काय करता येईल, इथे या दोघांची वजाबाकी नंतर त्या दोघांची वजाबाकी एवढं करण्यापेक्षा सरळ सरळ ज्याचे वाले चिन्ह सारखे असते त्याची सरळ सरळ काय करा बेरीज करा. आता पहिली संख्या आपल्या जवळ आहे कोणती आहे मायनस वाली संख्या आहे.
अजून मायनस वाली संख्या कोणती आहे? ही वाली अजून एक मायनस वाली संख्या आहे, सगळ्यांना दिसत असेल. तर या दोघांचे चिन्ह मायनस मायनस आहे, म्हणजे याची आपल्याला काय करता येते? बेरीज करता येते आणि उत्तराचं तसा चिन्ह काय येणार आहे? मायनस येणार आहे. समजलं इथपर्यंत? मग आता तुम्ही हीच वाली संख्या डायरेक्ट याच्या खाली सुद्धा लिहिले तरी चालते, म्हणजे कमी वेळात उत्तर काढायचं असेल तर. जर समजून सांगायचं तर आपण पूर्ण बरोबर व्यवस्थित लिहून घेऊ. -22.8 पुढची संख्या लिहिताना पहिल्यांदा काय लिहिणार मी? पॉइंट लिहिणार. पॉइंटच्या पलीकडे आहे 99, पॉइंटच्या अलीकडे आहे 18. याचं चिन्ह सुद्धा कोणतं आहे? मायनस आहे. दोघांचे चिन्ह सारखे आहे म्हणून आपण काय करणार? तसा बेरीज करणार. जसं आता तुम्हाला सांगितलं इथं काही नाही म्हणजे काय राहत असते म्हणून सांगितलं 0. 0 अधिक 9 म्हणजेच किती? 9. या दोघांची बेरीज होणार 17. 17शी 7 हातची किती देणार? इकडे 1 देणार. समजलं? लगेच पुन्हा पॉइंट आला म्हणजे आपल्या उत्तरामध्ये सुद्धा इथं आपण काय ठेवणार? पॉइंट ठेवणार. 8 आणि 2 10 आणि 1 11शी 1 हातचा 1 2 आणि 2 किती झाले? 4. पण या कॅल्क्युलेशनचं चिन्ह सुद्धा कोणतं येणार? मायनस. समजलं इथपर्यंत? आता हे झालं आपण क्रिया केली मायनस वाल्यांची. तसंच मग आता अजून प्लस वाली संख्या आपल्याजवळ 2 आहे. इकडे एक प्लस वाली संख्या आहे, इकडे एक प्लस वाली संख्या आहे, सगळ्यांना दिसत आहे. मग आता तुम्हाला लिहिताना काय करू शकता? बेरीज असेल तर तुम्ही लहान संख्या आधी लिहा का मोठी संख्या आधी लिहा, काही फरक नाही. पण वजाबाकी करताना तुम्हाला मोठ्या संख्येतूनच लहान संख्या वजा करावी लागत असते. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तुम्हाला कोणी बरोबर समजून सुद्धा सांगत नाही. चला मग आता ही वाली संख्या आपण पहिल्यांदा लिहितो म्हटलं तर 3.712 चिन्ह याचं होतं प्लस. पुढची वाली संख्या याच्यामध्ये कोणती? याच्यामध्ये पॉइंट खाली पॉइंट लिहिणार. पलीकडे 8, अलीकडे 209. या दोघांची आपल्याला काय करायची आहे? बेरीज. कारण दोघांचे चिन्ह आहे प्लस. चला मग आता तुम्हाला वाढवायचे असेल तर त्याचा खाली 0 वाढू शकता दिसण्यासाठी बरोबर म्हणून. ज्यांना वाढवायचे नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, फक्त असं करू नका डायरेक्ट गलतीनं 8 आणि 2 10 म्हणून. असं झालं का पूर्ण धिंगाणा होणार आहे. त्याच्यापेक्षा आपण काय करू? वाटल्यास समजत नसेल तर 0 घेऊन घेऊ. चला बेरीज होणाऱ्याची 2 1 15शी 5 हातचा 1. पुन्हा पॉइंट खाली काय येणार? पॉइंट. नंतर पुन्हा 6 0 9. जशी आपण बेरीज केली मोठ्या संख्येत चिन्ह किंवा दोघांचं चिन्ह प्लस आहे म्हणून उत्तराचं इकडे चिन्ह काय येणार आहे? प्लस. इथपर्यंत समजलं असेल. आता याच्यापैकी दोघांपैकी उत्तर कोणतं आहे? या दोघांपैकी दोन्ही उत्तर नाही आहे. आपल्याजवळ 2 क्रिया केल्या आपण. बेरीजवाल्यांची बेरीज केली म्हणजे मायनसवाल्यांची बेरीज केली, प्लसवाल्यांची बेरीज केली. शेवटच्या आपल्याजवळ 2 उत्तर उरले आहे. इकडे एकाचं चिन्ह आहे मायनस, एकाचं चिन्ह कोणतं आहे? प्लस. आता बरोबर फक्त समजून घ्या. आता चिन्ह वेगळे असल्यामुळे या 2 संख्याची आपल्याला क्रिया कोणती करावी लागणार? वजाबाकीची क्रिया करावी लागणार आहे. वजाबाकीची यांचीवाली क्रिया म्हणजेच आता लक्षात ठेवा, जसं मी तुम्हाला आता सांगितलं वजाबाकी करताना पहिल्यांदा मोठी संख्याच लिहावी लागते. मग या 2 पैकी मोठी संख्या कोणती आहे? 906 वाली मोठी संख्या आहे. म्हणजे पहिल्यांदा हीच संख्या लिहावी लागते. नसेल लिहायचं तर ही संख्या डायरेक्ट त्याच्या खाली मांडणी केली तरी चालते. वेळ वाचवायचा असेल तर, पण आपल्याला समजून घ्यायचा आहे म्हणून पुन्हा तीच वाली संख्या लिहू आपण. किती आहे? 906.512. याचं चिन्ह कोणतं होतं? प्लस. मायनस वाल्याचं आता पुन्हा बघा संख्या मी डायरेक्ट लिहिताना जसा 41 वगैरे लिहिणार नाही. पहिल्यांदा मी काय ठेवणार आहे याच्यामध्ये? पॉइंट खाली पॉइंट. काय होणार मग आता? अलीकडे इकडे 41, पलीकडे किती आहे? 79. अजून चांगलं दिसण्यासाठी इथं पलीकडे काय वाढवला? 0 वाढवला. समजलं असेल इथपर्यंत? आता तुम्हाला फक्त काय करायची आहे? वजाबाकी. जशी तुम्हाला वजाबाकी करता येते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. कारण याचं चिन्ह इथं कोणतं आहे? मायनस. दोघांचे चिन्ह वेगळे असेल तर वजाबाकी. वजाबाकी करता तुम्ही बोटावर मोजलं तरी चालते किंवा तोंडी काढता येत असेल तसंही चालते. चला काय होणार याच्यामध्ये? 2 मधून 0 गेले, 2च उरणार. 1 मधून 9 जात नाही तर हातचा घेतला, 11 बनवले आपण त्याला. 11 मधून 9 गेले त्याच्यामध्ये उरणार 2. जसा हातचा दिला होता तसाच पुन्हा काय करावं लागते? परत करावं लागते. चला नंतर आता 5 मधून 8 जात नाही तर हातचा घेतला, इथे बनवले किती? 15. इथं होणार 2 आणि 5 7. कशीही वजाबाकी करा तुम्ही. नंतर इथचा हातचा घेतलेला पुन्हा आपण काय केला? परत करणार. पॉइंट लागला म्हणजे पुन्हा अजून खाली काय देणार आहोत आपण? पॉइंट. काय होणार? 6 मधून 2 गेले 4. 90 मधून डायरेक्ट सुद्धा करता येते. 90 मधून 4 गेले तर 86 असंही करता येते. नसेल तसं करायचं तर काय करणार? हातचा घेणार. 10 मधून 4 गेले 6, हातचा पुन्हा परत. 9 मधून 1 गेला, किती उरणार? 8. उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं येणार? प्लस. तुमचं राहणार फायनल उत्तर 864.700 किती होणार? 22. समजलं असेल? बघा साधीवाली बेरीज राहते, वजाबाकी राहते. तुम्हाला याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे? तुमच्या पुस्तकामध्ये जे जे प्रश्न तुम्हाला असेल तशा पद्धतीने याला सुद्धा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. हे तर फक्त आपण काय सांगितले?
साधेवाले प्रश्न, म्हणजे ज्याच्यावर तुम्हाला बेसिक माहिती असायला पाहिजे याच्या संदर्भातला हा प्रश्न होता. मग आता तुम्हाला याच्यामध्ये अजून अपडेट काय करता येईल, जसं ऑनलाईनचे आजकाल एक्झाम चालू आहे त्यामध्ये टीसीएसचे पेपर खूपच डेंजर राहते. म्हणजे डेंजर म्हणजे काय, आता बघा, आता तुम्हाला एक प्रश्न उदाहरण लिहितो, उदाहरण समजा खूप मोठं राहणार, म्हणजे असे काही प्रश्न राहते का जवळपास ते प्रश्न स्वतः तुम्हाला सॉल्व्ह करताना 5-5 मिनिटाचा वेळ जाते. मिनिमम किती मिनिटाचा, एक प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला 5 मिनिटाचा वेळ लागते. असेही प्रश्न राहते, भले ते इझी राहते पण त्याला वेळ कसा लागणार आहे, जास्त वेळ लागते. मग तसेवाले प्रश्न असेल तर काय करता येईल, जर एकदमच टफवालं उत्तर त्याचे ऑप्शन असेल तर तुम्हाला याच पद्धतीने सॉल्व्ह करावं लागेल. नसेल तर दुसरी एक पर्याय राहते, ती पर्याय मेथड सुद्धा मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काय राहते. तर बघा मित्रांनो, आता याच्यामध्ये कधी कधी काय होते, अशा टाईपचा प्रश्न राहते. आता तुम्ही बऱ्याच जण ज्यांनी पेपर दिले आहे, खास करून ऑनलाईन एक्झाम मध्ये अशावाले प्रश्न जास्तीत जास्त राहतात. कधी कधी पोलीस भरतीमध्ये सुद्धा असे प्रश्न राहतात, एकदम इझी प्रश्न आहे वाटल्यास पण वेळ खाऊ प्रश्न आहे. मग एवढं जर तुम्ही सॉल्व्ह करत बसले तर नाही म्हणता ज्याचीवाली एकदम चांगली स्पीड आहे त्याला 4-5 मिनिट वेळ लागले, ज्याचीवाली जर मीडियम स्पीड असेल त्याला 10 मिनिटासाठी हा एक प्रश्न सुटणार नाही. म्हणजे वेळ लागेल पण उत्तर बरोबर निघेल, पण 10 मिनिटं जर लागत असेल त्याला काही अर्थ राहणार नाही. मग अशा टाईपचा जर प्रश्न असेल तर तुम्हाला सॉल्व्ह कसा करायला पाहिजे, कारण पॅटर्न कोणता आहे, पोलीस भरतीचा असो किंवा मग बाकीच्या ऑनलाईन एक्झामचा असो किंवा तलाठी लिपिकचा असो, पेपर पॅटर्न कधी काही विचारू शकते. एसएससी मध्ये सुद्धा अशा टाईपचे प्रश्न राहते, विचारलेले सुद्धा येते. बघा काय म्हटलंय, खालील पर्यायापैकी सर्वात मोठा पर्याय निवडा. म्हणजे याचा प्रश्नाचा अर्थ काय झाला, पर्याय दिले आहे तुम्हाला किती, 4. त्याच्यापैकी प्रत्येक पर्यायाचं तुम्ही उत्तर काढा आणि त्याच्यापैकी कोणत्या ऑप्शनचं उत्तर हे सर्वात जास्त आहे, असा साधा प्रश्न त्यांनी विचारलाय. पण आता जर तुम्ही याच्यामध्ये जर दोघांचा इथं कॅल्क्युलेशन करसाल किंवा प्रत्येक संख्येला एका खाली एक मांडणी केली तर एक प्रश्न सोडवण्यासाठी तुमचं मिनिमम भरपूर वेळ जाते. मग अशा प्रश्नासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, मग आता लक्षात ठेवायच्यामध्ये काय काय करता येऊ शकते तुम्हाला. एक तर सरळ जर तुम्ही पॉईंट खाली पॉईंट मांडलं तर तुमच्यावाले 10 मिनिट चालले गेले समजून घ्या. मग तशा पद्धतीने करायचं नसेल तर एक साधी पर्याय सांगत पॉईंट आहे म्हणून विसरून जायचं असेल तर त्यासाठी विसरण्यासाठी सुद्धा एक पद्धत राहत असते. आता इथं जसं तुम्हाला मी जे सांगत आहोत थोडं फक्त काळजीपूर्वक बरोबर लक्ष द्या आणि वाटत समजलंच नसेल तर याच टॉपिकला पुन्हा मागे घेऊन पुन्हा बघायचं आहे. जी वाली संख्या पॉइंटच्या नंतर 5 पेक्षा जास्त राहते, जसं इथं पहिली संख्या आहे, पॉइंटच्या नंतर जर 5 पेक्षा जास्त जर पहिलावाला अंक, फक्त मी पहिला सांगत आहोत, पहिलावाला अंक 5 पेक्षा जर मोठा असेल तर त्याला तो याच्या काढून टाकायचा आणि आधीच्या संख्येमध्ये 1 प्लस करून टाकायचा. जसं तुम्ही 10वी पर्यंत बोर्डाचे मार्क सांगताना असं करत असेल, कोणाला समजा 76.80 असेल किंवा 82 असेल, 76 पॉईंट किती असेल 82, सांगताना तो 76.82 सांगत नाही, तो डायरेक्ट किती सांगते बोलत तर मग 77 सांगते पर्सेंटेज. मग आपल्याला इथं तसंच करायचं आहे. मग बघा काय सांगितलं तुम्हाला याच्यामध्ये 6.6 आहे, पॉईंटच्या नंतर 5 पेक्षा मोठा आहे तर आपण त्याच्यामध्ये काय करून टाकायचं, याच्या 6.6 न सांगता याच्याऐवजी आपण किती घेऊन घ्यायचे, डायरेक्ट 7 गृहीत पकडून घ्यायचे. समजलं, असं पटापट गृहीत पकडता आलं पाहिजे, त्याच्यानुसार तुम्हाला गणित पटकन सॉल्व्ह करता येते. आता इथं किती याच्यामध्ये, जसं याच्यामध्ये 2.4 आहे, 5 पेक्षा मोठा आहे का पलीकडला अंक नाही, म्हणून याच्या ऐवजी तुम्ही म्हणजे आधीची संख्या येणार, मायनस करायची गरज नाही आहे, फक्त जर 5 पेक्षा मोठा असेल पलीकडला अंक तेव्हाच 1 प्लस करायचा, नाहीतर इथं पॉईंटच्या आधी जे अंक होतात तेच लिहिणार. किती होते इथं 2, तर आता सुद्धा किती लिहिणार 2. पुढचा अंक जसं इथं 8.0 आहे, पहिलाच अंक बघायचा, फक्त किती बघायचा आहे, म्हणजे पॉईंट नंतर 0 आहे. मग याच्यामध्ये काही बदल होणार नाही, फक्त इतकाच अंक घेणार, तो म्हणजे कोणता आहे, 8 अंक आहे. चला संख्या लिहिता तुम्हाला दिसत असेल, इथं 5.04 आहे, या 0लाच फक्त आता काय 0 आहे म्हणून फक्त इथं किती पकडायचे आहे, तुम्हाला 5च पकडायचे आहे. इथं 1.2 आहे, 5 पेक्षा कमी आहे, म्हणजे याला फक्त तुम्हाला किती पकडायचं आहे, 1च गृहीत पकडा. आता पलीकडला एक वेळेस शेवटच्या मधला संख्या बघून घ्या, 4.007 आहे. आता तुम्ही म्हणता 7 आहे ते शेवट आहे, पण आपल्याला पॉईंट नंतरचा पहिलाच अंक इम्पॉर्टंट राहते, म्हणून याच्यामध्ये तुम्हाला फक्त इथं किती गृहीत पकडायचे आहे, 4. बघा आता हे जे तुम्हाला मी सांगत आहोत त्याच्यामुळे इतका वेळ लागला, नाहीतर तुम्ही काय केलं असतं, नजर फिरवली आणि फक्त तुम्हाला जसं मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितले ते प्रश्न तसे तुम्हाला तोंडी फक्त सॉल्व्ह करता यायला पाहिजे. बघा आता काय करता येईल याच्यामध्ये, 7 मधून 2 गेले, 5 उरले, 5 अधिक 8 13, 13 मधून किंवा आपल्याला असंही म्हणता येते याच्यामध्ये या दोघांची वजाबाकी आली 5, समोर अजून -5 आहे,
5 -5 हे झाले कॅन्सल, उरले किती 8 उरले. नंतर 8 मधून 1 गेला 7, 8 मधून 1 गेला 7, 7 आणि 4 प्लस मध्ये आहे ना. आता या चिन्हावर तुम्ही फोकस करायचं. आता मी तुम्हाला एकदम साध्या बारीक गोष्टी याच्यामध्ये सांगू शकत नाही, कारण की आपल्या पहिल्या व्हिडिओमध्येच झालेला आहे. ज्यांनी अजून पहिले व्हिडिओ बघितलेला आहे ते पहिल्यांदा ते व्हिडिओ बघा. चला कुठपर्यंत आलो होतो आपण 7, 7 अधिक 4 या दोघांची बेरीज किती झाली +11 मध्ये आपलं उत्तर आलंय. कॅल्क्युलेशन जास्त वेळ लागत नाही. आता पहिलं ऑप्शन तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलं म्हणून वेळ लागलाय. आता दुसऱ्या ऑप्शनला बघा. आता मी जे पद्धत सांगितली आहे हे जर आवडली असेल तर तुम्ही बघा. आता नसेल समजलं त्याला व्हिडिओला मागे करा, कारण की एक पॉईंट महत्वाचा राहा त्याच्यामध्ये. जसं इथं पहिला पॉईंट आहे, पॉईंटच्या नंतर 8 आहे, 5 पेक्षा मोठा आहे, म्हणून इथं 7च्या ऐवजी आपण किती गृहीत पकडायचं 8. पण आता इथं किती आहे चिन्ह कोणत्या इकडे मायनस, म्हणजे इथं काय झालं असेल -8 झालं असेल. हे 8 नाही, या 7 मध्ये 1 प्लस केला आपण, त्याला 7 आणि 1 8 पकडलाय. समजलाय? म्हणजे -8 + 4 किती होणार आहे -4 राहणार आहे. -4 -2 किंवा -3 तसा मोठा आहे तर काय करतो आपण याला 3 करावं लागेल याला. बरोबर आहे. याला इथं काय पकडता येते आपल्याला +10, इथं -1, इथं 6 म्हणजे 5 पेक्षा मोठा आहे, म्हणजे डायरेक्ट याला काय पकडता येईल आपल्याला +7. हे अंक तुम्हाला मनातल्या मनात ते राहिले पाहिजे. आता मी इथं बोलत आहोत तुमच्यामुळे, त्याच्यामुळे मी तसा लक्ष देऊ शकत नाही बरोबर, कारण इकडे बोला अर्ध इकडे हे सांगा त्याच्यामुळे. मग आता तुम्हाला लक्षात राहत नसेल तुम्ही असं लिहू शकता, पण याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला फास्ट जमलं पाहिजे. चला काय होणार आहे, या दोघांचं कॅल्क्युलेशन असंही करता येते का ज्याच्यावाले चिन्ह सारखे आहे त्याच्यावाली बेरीज तुम्ही करू शकता. असं केलं तरी चालते. मी तुम्हाला 2-3 पद्धती सांगितल्या, प्रत्येकाच्या तुम्ही कोणत्याही पद्धतीने त्याचं उत्तर काढू शकता. चला ट्राय तर करू आपण, बघू. वजाबाकी किती होणार -4 -3 म्हटलं तर -7, 10 मधून 7 गेले 3, 3 मधून 1 गेला 2, 2 आणि 7 किती होणार आहे टोटल 9. याचं उत्तर निघालं समजा 9. समजलाय? चला माझा तिसरा ऑप्शन जे आहे तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करा. मला वाटत असेल तर मी तुम्हाला फास्ट मध्ये सुद्धा सॉल्व्ह करून दाखवू शकतो, फक्त कॅल्क्युलेशन व्यवस्थित जमलं पाहिजे. चला इथं किती झाले म्हटलं तर 10 होणार. समजलं इथपर्यंत? 10 मधून 6 गेले 4 उरले, 4 मधून पुन्हा 3 गेले, किती उरला 1 उरला. 1 आणि इथचा याला 6 बनवणार आहोत. ठीक आहे, 6 आणि 1 झाले 7. आता +7 आपल्या जवळ उरलेले आहे. ठीक आहे, +7 आणि इच्छेवाले 14 पकडून घेऊ डायरेक्ट. +7 आणि इच्छेवाले 14, 21 मधून इच्छेवाले 11 गेले, उरले 10. मग याचं उत्तर आपल्याला अंदाजे इथं किती काढता येते 10 काढता येते. हे अंदाजी राहते. हे परफेक्ट तुमचं उत्तर बरोबरच निघेल याची अजिबात गॅरंटी नसते, पण 10 मिनिट वेळ घालवण्यापेक्षा कमी वेळात तुम्हाला उत्तर असं पद्धतीने काढता येईल. एवढं तुमचं मिळतं जुळतं असं कधीच राहत नाही. पेपरमध्ये तुमचं एवढं एकदम 9, 10, 11 एवढं परफेक्ट मिळतं जुळतं कधी राहत नाही. आता मी प्रश्न लिहिताना आपल्याच मनात लिहिलेला प्रश्न आहे, त्याच्यामुळे तसं आलेला आहे ते. ठीक आहे, मग आता तुम्हाला जे रिअल एक्झाम मध्ये जे राहते तुमचं उत्तर एक्झॅक्टली 99.9% या पद्धतीने तुम्ही जर काढलं तर बरोबर येईल. थोडासा इकडं तिकडं जर वाटलं प्रश्न टाकल्यानंतर कन्फ्युजन करून टाकला असता तर मग कदाचित एखाद्या वेळेस 0.01 एखाद्या टक्क्यानं चुकण्याचे चान्सेस राहते, पण जास्त चान्सेस राहते 99% तुमचं अशा पद्धतीची पद्धत म्हणजे यूज तुम्ही करू शकता. चला इथं काय करता येईल तुम्हाला -9 + 5. इथं बघा आता पुन्हा बदलते समजण्यासाठी म्हणून लिहून देता -3. इथे हे प्लस आहे म्हणजे 9 आहे इथे 6, म्हणजे आपण डायरेक्ट त्याला काय करू शकतो +13. इथं 98 आहे किंवा इथं 9 आहे समजा, म्हणून त्याला काय डायरेक्ट किती लिहिणार -2. इथंचा पहिला अंक 0 आहे म्हणून याला मध्ये बदल होणार नाही, जसे आहेत तसेच. प्लस किती 4. आता इथं पॉईंट नंतर 8 आहे म्हणजे बदलणार, म्हणजे 3 ला आपल्याला किती लिहावं लागणार आहे -4. ही झाली पद्धतीची. बघा आता समजण्यासाठी असं लिहून दाखवलं आहे. हेच तुम्ही प्रॅक्टिस करू याच्यामध्ये एकदम न लिहिता तोंडी काढलं तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही, उत्तर फास्ट मध्ये निघेल. मग याला सॉल्व्ह करायचं असेल तर काय करू शकतो आपण म्हटलं तर बघा आता याच्यामध्ये चला +4 -4 हे आपल्याला इथं कॅन्सल करता येते. या दोघांची वजाबाकी किती येणार आहे +10. 10 मधून 9 गेले, 1 उरला, 1 आणि 5 झाले 6, 6 मधून 2 गेले, उरले किती 4. अशा पद्धतीचं उत्तर 4 काढता येते. बघा आता तुम्हाला त्यांनी प्रश्न काय विचारलाय, खालील पर्यायापैकी सर्वात मोठा पर्याय निवडा. तर आपल्या याच्यामध्ये सर्वात मोठा पर्याय कोणता दिसला याच्यामध्ये, याचं उत्तर 4 आलं, याचं उत्तर 10 आलं, इथे 9 आहे, इथे 11, म्हणजे ऑप्शन नंबर कोणतं यायला पाहिजे याचं आलं ऑप्शन नंबर 1 यायला पाहिजे. असं तुम्हाला काढता येते. मी फक्त पद्धत सांगितली आहे.
आपल्याच मनानं अशाच मिळत्या जुळत्या संख्या लिहिल्या याच्यामध्ये, म्हणून याच्यामधलं आता बघा अशा पद्धतीने सोडवलं तरी तुम्ही तुमचं उत्तर निवडू शकता, निवडायचं असेल तरच. समजलाय? बघा आता हे आपण आता फक्त काय बघितलं, पॉइंटवाल्या संख्याच्या बेरजेमधला वापर करून अशा पद्धतीचा प्रश्न जर आला, कारण पॅटर्न तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, अशा पद्धतीचे पेपरमध्ये प्रश्न जर 5-6 जरी टाकले तुमचे 5-6 प्रश्न म्हणजे अर्धा घंटा गेला. किती प्रश्नामध्ये? 5 प्रश्नामध्ये अर्धा घंटा. मग अशा पद्धतीचा वापर करून कमी वेळात तुम्ही उत्तर काढू शकता. नसेल मग तुम्हाला साधीवाली बेरीज जर पॉइंटवाली सांगितली आधीचे 2-3 प्रश्न त्याच्यामधले, बरोबर तुम्ही त्याच पद्धतीचा वापर करून सुद्धा उत्तर काढू शकता. हे झालं फक्त काय, बेरीज वजाबाकी. मग पॉइंटवाल्या संख्येचा गुणाकार कसा राहते किंवा भागाकार, पहिल्यांदा आपल्याला गुणाकार शिकावं लागणार आहे. पण व्हिडिओ जास्त मोठा न करता आपल्याला काय करायचं आहे, इथंच खतम करायचं आहे. पण याच्या आधी एक लक्षात ठेवा महत्वाचं म्हणजे का बऱ्याच मुलांचे अजून कमेंट येत आहे की याच्यामध्ये शालेय शिक्षणामध्ये जे पुस्तकं राहते ते पुस्तक भेटत नाही आहे किंवा त्याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून आपण एक दुसरावाला चॅनल ओपन केलाय, त्याच्यावर व्हिडिओ का बरं येत नाही मुलांच्या, याच्यामध्ये बऱ्याचशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्याच्यासाठी बघा आता फक्त मला काय करायचं आहे, ते दुसरं तुम्हाला चॅनल दिसत असेल या स्वराज्य अकॅडमीच्या खाली, बरोबर आहे, महाराष्ट्र स्टडी हवं देवाला, त्याला तुम्ही काय करा, सबस्क्राईब करून ठेवा. जवळपास 700 काहीतरी सबस्क्रायबर झाले त्याच्यामध्ये. ज्या दिवशी आपल्यावाले 1000 त्याच्यावर सबस्क्रायबर, त्या नवीन चॅनलवर आपल्यावाले 1000 सबस्क्रायबर होईल, त्या दिवसापासून तुम्हाला शालेयाचे पाठ्यपुस्तकावरचे जे गणिताचे असेल, इतिहासचे असेल, भूगोळाचे असेल, सर्वच्या सर्व व्हिडिओ त्याच्यावर अपलोड होणं चालू होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याला सुद्धा काय करून ठेवा, आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून ठेवाय. तुम्हाला ज्याला नाव तुम्हाला वरतं बोर्डवर दिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता, किंवा आपल्या ज्या चॅनलमध्ये त्याच्यावर लिंक सुद्धा दिलेली राहते खाली, त्याला सुद्धा पटापट सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. आणि व्हिडिओ जर इथपर्यंत आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही प्रतिक्रिया देत चला, शेअर करा जास्तीत जास्त. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचा आहे गुणाकार आणि भागा. भेटू आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.